धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात मागील काही दिवसांपासून कोल्ड वॉर होताना पाहायला मिळत होतं. सुरेश धस वारंवार टीका करत होते, मात्र आज त्यांच्यामध्ये दोघंही भेट झालेली आहे. 4.5 तास झाली आणि 4 दिवसापूर्वी झाली. म्हणजे आता काय लपून बिपून भेटलेत असं काय म्हणणं आपल्याला योग्य वाटणार नाही. म्हणजे मला तरी योग्य वाटणार नाहीत की ते लपून भेटले म्हणून. भेटले आता काय 4.5 तास भेटले असतील. आता खरं तर म्हणजे यांच्याकडनं मानवी स्वभाव जो असतो, ह्युमन सायकॉलॉजीचा अभ्यास करायला पाहिजे. की डिसेंबर पासून आतापर्यंत धस हे धनंजय मुंडेंना वरती तोफाडा करत होते आणि अचानक म्हणतात मी राजीनामा मागितला नाही. असू शकेल बाबा, आम्ही चुकीचं ऐकलं असेल, टीव्ही वाल्यांनी चुकीचं दाखवलं असेल. पण हे सगळं प्रकरण उघडकीस कसं आलं, तर बावनकुळेंनी सांगितलं की हे दोघं भेटले आणि मी होतो आणि 4.5 तास भेटले. तर 4.5 तास हे का भेटले असेल, याचं काय उत्तर कोणाकडे आहे का? नाही. आणि सध्याच्या मी काय वागण्यात फरक दिसतोय. धस्साळ अतिशय क्षमाशील झालेत, संत परंपरेवर चालले ते, की कोणीही कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाका. त्याने संतोष सूर्यवंशीच्या आईला सल्ला दिला की कोणी मारलं असेल तर त्यांना माफ करून टाका. तसं त्यांनी आज धनंजय मुंडेंना माफ करून टाकलं असेल, म्हणजे 4 दिवसापूर्वी. फक्त ही बातमी त्यांनी आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. विश्वासार्हतेचा प्रश्न असतो. 4 दिवसानंतर जेव्हा बातमी येते की हे दोघं भेटलेत, तेव्हा लोक संशयाने बघायला सुरुवात करतात. एवढ्या प्रामाणिकपणाने हा माणूस लढत होता सुरेश धस, अचानक युटीन का मारलाय हे काही कळायला मार्ग नाही. पण मला एक सहज म्हणून आठवलं की 4.5 तासामध्ये धस आणि धनंजय मुंडेंनी काय केलं असेल. मला एक मराठीतलं गाणं आठवलं. दोघांनी गळ्यात गळे तर घातलेच असतील, कारण का 4.5 तास भेटले ते एकमेकांना. गाणं म्हणाले असेल, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. झाले दोघांच्या मोत्यांच्या माळा एकमेकांच्या गळ्या घातल्या, मोठ्या माला, झालं संपलं प्रकरण. महाराष्ट्राने 3 महिने 2 महिने जे बघितलं आता महाराष्ट्राने विसरून जायचं. जणू काय आमच्यात काय झालंच नाही असं बोलायला मोकळे झाले. ज्या बावनकुळेंनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्या बावनकुळेंनी दोघांमध्ये दिलजमाई करायचा प्रयत्न केला अशी देखील चर्चा आहे. आपल्याला काय करायचंय, एखादा विषय हातात घेतल्यानंतर तो तडीस नेणं हा स्वभाव गुण असतो. तो मध्येच सोडून देणं हा दुर्गुण असतो. मला त्याच्यात काही बोलायचंच नाही. दोघं भेटले, दोघं मित्रच होते. बीडच्या राजकारणामध्ये दोघांचं सख्यच होतं. असं काय गेम ठरवलं की आता काय यार, अजूनही माननीय अजितदादा म्हणतात अजिबात राजीनामा घेणार नाही. अजून म्हणजे ऍग्रिकल्चरचा घोटाळा बाहेर आला, ते हार्वेस्टरचा घोटाळा बाहेर आला, 10 रुपयाची वस्तू 50 रुपयाला घेतल्याचे घोटाळा बाहेर आला. माननीय एकनाथ शिंदेवर टाकून मोकळे झाले की मग काय, ते तर मुख्यमंत्र्यांनाच माहिती होतं. एकनाथ शिंदेचा काही संबंध नाही, तरी एकनाथ शिंदेना उडून घेतलं त्या प्रकरणात. त्याला काय रे तो. आणि त्याच्यात मग अजितदादा आज म्हणाले राजीनामा वगैरे काय घेणार नाही. कोण, आम्हाला माहिती तुम्ही राजीनामा नाही घेणार. तुम्हाला सांगतोय कोण राजीनामा घ्यायला. राजीनामा घ्यायचा असेल तर माननीय मुख्यमंत्री येतील. आणि आमच्या विरोधी पक्षाचा ठाम भूमिका आहे की आम्ही राजीनाम्यावर ठामच आहोत. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना फसवणार, तुम्ही त्या कृषी खात्यात भ्रष्टाचार करणार, तुम्ही हार्वेस्टर मध्ये वाल्मिक कराड तुमचे पैसे जमा करणार, तुमच्या बंगल्यामध्ये मीटिंग होणार, तो वाल्मिक कराड म्हणणार तो माझा माणूस, आणि तो तिथे मर्डर करणार. तुमच्या इलेक्शनच्या वेळेस कैलास फड नावाचा माणूस पूर्ण बूथ कॅप्चर करतो, त्याच्यावरती गुन्हा नोंदवला जातो. तो तुमचा खास माणूस, तुमचा स्टेटस ठेवतो, तुमच्याबद्दल चांगलं बोलतो. पोलीस त्याचं नावही घेत नाही गुन्ह्यामध्ये. यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे, आणि यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे म्हणून आम्ही सांगतो की तुमचा राजीनामा घ्यायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.